कोणाचा फोन ग? हा रॉंग नंबर होता ग, रॉंग नंबर. फोन न उचलताच कळलं तुला? ते अगं ते मी काल पण आला होता ना मला हा नंबरवरून फोन, म्हणून कट केला मी. बरं. अरे आकाशरावांचा फोन. हॅलो. हा नमस्कार आकाशराव. हॅलो हॅलो काका. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. हा नाही म्हणजे मी तुम्हाला फोन करणारच होतो, पण रात्री तुम्हाला उशीर झाला ना, म्हणून म्हटलं की नंतर करूया सावकाश. पण आकाशराव मी तुमच्यावर खूप रागवलोय बरं का. नाही नाही अहो हे बरं नाही ना वागणं तुमचं. अहो जावं असलात म्हणून काय झालं हे मी अजिबात खपवून घेणार नाही. हा कसं आहे ना, अहो तुम्ही दारात आलात पण घरात नाही आलात. काय अहो काय काय तुम्ही दारात आलात वसूला सोडायला पण घरात नाही आलात ना. बरं ते जाऊ द्या, तुम्ही मला फोन करून कळवायचं तरी. अहो वादळात अडकला होतात, मी तुम्हाला घ्यायला आलो असतो ना. असं रात्रभर बाहेर आणं चांगलं आहे का? हा? नाही का? सॉरी काका, माफ करा मला. ते एवढ्या रात्रभर मी त्यांना बाहेर ठेवलं. परिस्थिती अशी होती, नाहीतर मी अशी वेळ येऊ दिली नसती. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना थोडं स्ट्रेस झाला असेल तर आय एम सॉरी अगेन. हरकत नाही हो, तुम्ही सुद्धा बाहेर अडकला होतात की नाही. हो. वसुंधरा कशा आहेत आता? बरी आहे ती आता. जरा त्यांच्याशी बोलायचं होतं. अरे अरे माफ करा, म्हणजे मीच बोलत राहिलो. खरं तर तिलाच फोन द्यायला होता ना पटकन. हा नाही 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 देतो, हा देतो देतो. वसू, ए वसू, आकाशवाणीचा फोन आहे, घे बोल त्यांच्याशी. अगं घे बोल लवकर, घे घे घे. अहो चहा घ्या. हॅलो वसुंधरा, आय एम सॉरी. प्लीज मला माफ करा. आय नो तुम्ही माझ्यावर खूप रागावलात, आणि पण बरोबर आहे तुमचा राग पण बरोबर आहे. या बेबींमुळे सगळा गैरसमज झाला. त्यांनी चुकीचं लोकेशन पाठवलं. ते मी कालच्या एकूणच परिस्थितीमुळे तुम्हाला माझ्यासोबत सेफ वाटलं नसेल. मला कळतंय तुम्हाला आता माझ्यावर विश्वास कसा ठेवावा हे कळत नसेल. आय प्रॉमिस अशा गोष्टी माझ्याकडून पुन्हा कधीही घडणार नाही. सगळ्या गोष्टी मी जातीने स्वतः चेक करेन आणि मगच तुम्हाला सांगेन. आय प्रॉमिस तुम्हाला कधीही अशा परिस्थितीतून जावं लागणार नाही. आय प्रॉमिस. तुम्ही काय प्रॉमिस करताय? इथून पुढे अशी कुठलीही गोष्ट मीच होऊ देणार नाही. कारण मला माहित नसलेल्या ठिकाणी जर तुम्ही मला बोललात ना, तर मी तिथे येणारच नाही. तिथे काय मी तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. एकदा पोलिसांनी हातात बेड्या ठोकल्यात ना, तेवढं पुरेसं आहे मला. बाबा फोन. आई माझी भाजी बनवून झाली, मी बनीसोबत बसते आत. अहो ऐका ना, हा बोल ना. स्वणी आकाशवाणीमध्ये नक्की काहीतरी बिनसलंय. फोनवरही चिडूनच बोलली त्यांच्याशी. नक्की काहीतरी लपवते ती आपल्यापासून. काल काहीतरी नक्की कळलंय. अरे तुला वसूचा स्वभाव माहिती आहे ना, त्या हॉटेलच्या बिलामध्ये काहीतरी वाढ केली असेल ना, म्हणून ती चिडली असेल. मग आकाशवाणीवर का चिडेल? हे बघ ग तू जरा. हे काय आणखी नवीन? अहो काय आहे? लग्नाचा कमीत कमी खर्च आहे. एवढा?
अगं माधवराव जरी बोलले असले ना की तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे खर्च करा, तरी सुद्धा आपल्याला सुद्धा आपल्यापर्यंत काहीतरी करायला हवं की नको? हं? आणि तुला जयश्रीताईंचा स्वभाव माहिती आहे ना? हं? आता आपण त्यांना चांगलंच ओळखायला लागलो आहोत. हो बरोबर आहे. जयश्रीताईच काय, कुठल्याही मुलाच्या आईची अपेक्षा असणारच की आपला मानपान पाहुणचार व्यवस्थित व्हायला पाहिजे. नाही म्हणजे त्यांनी बोलून दाखवलं नसलं तरी त्यांच्या काहीतरी अपेक्षा असणारच ना. हो, म्हणजे काय ना, आपल्याकडनं त्या ठाकूरांचा मान कमी व्हायला नको. हं? कसं आहे, आकाशराव आपल्याला जावे म्हणून मिळणार म्हणून तेव्हापासून मला कळलं ना, तेव्हापासून ना मला एवढा आनंद झालाय की मी आता हात अजिबात आकडता घेणार नाहीये. हं. आणि दुसरं कोणी म्हणाल नको ना बाबा, सुनेचं लग्न आहे म्हणून जरा कंजूसपणा करतायत की काय? हं? अहो, पण एवढा खर्च झेपणार आहे का आपल्याला? अगं हा कमीत कमी खर्च आहे. म्हणजे कसं आहे ना, त्यांच्या घरातले सगळे समारंभ, त्यांच्या इव्हेंटचा फुलांचा खर्च हा सगळा बघितला ना, तर हा त्यातल्या त्यात अगदी कमी खर्च आहे. आणि हा एवढा खर्च तर आपल्याला करावाच लागणार आहे. हो पण ते एवढे पैसे आपण कुठून पे करायचे? नाही, मला कल्पना आहे अवघड आहे हे, पण आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. हं? आणि मी काहीतरी करेन. वस्तू वस्तू अगं काय करतेस? जरा हळू. अगं ही झाडं पण ओरडून ओरडून म्हणतील बास झाली माती. गप ग पिंकी जरा, आधीच माझं डोकं फिरलंय. खूप राग आलाय मला. कसं काय वागू शकतात ग असं ते? कसं काय मला त्या हॉटेलला भेटायला बोलवू शकतात? घाणेरडं हॉटेल होतं ते, तुम्ही तुला सांगू. पिंकी, मला असं वाटलं होतं की मी ना माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी इमेज झाली ना ती सगळी बाजूला ठेवून त्यांना भेटायला जात होते, पण नाही. विचार केला होता माणूस चांगला असेल, पण हा माणूसच झोल निघाला. काय सांगू मी आईबाबांना? सांग ना. वसो ते तूच बोलणार आहेस की माझंही ऐकून घेणार आहेस? तू काय बोलणार आहेस ना मला माहितीये, तरी पण बोल. त्या माणसाने तुला एकटं न सोडता तुझ्या मागे मागे चालत येऊन तुला घरापर्यंत सोडलं. तुला कोणी वाईट बोलू नये, तुझ्याकडे वाईट नजरेने बघू नये म्हणून त्याने पोलिसांवरती हात उचलला. त्याचे परिणाम काय होतील याचा सुद्धा विचार नाही केला त्यांनी. माझा नवरा जर इतका प्रोटेक्टिव्ह असता ना तर मी त्याच्या प्रेमात वेडी झाले असते. पण जरा विचार कर, तुझा नवरा झालेला नसतानाही एवढं सगळं करतो. नवरा नवरा नसताना असल्या तसल्या हॉटेलला बोलवतो ते दिसत नाही तुला? हो ग बाई, झाली असेल चूक. वसू, बरं वसू, तू पण. मी पण म्हणजे आणखीन कोण? ते तू जाऊ दे ग. तू माझा ऐक ग. आकाश जीजूंची चूक नाहीये, चूक त्या बेबीची. बेबीने हॉटेल बुक केलं होतं ना. आणि बेबी काय प्रकरण आहे हे माझ्या लग्नात सगळ्यांनीच बघितलं. बेबीने चुकीचा पत्ता दिला तर जीजूंची काय चूक आहे? हा पिंकी, एखाद्याने खून केला ना त्याची पण कारणं शोधायला गेली तर 100 कारणं मिळतात. आणि प्रेमामध्ये 100 गुन्हे पण माफ असतात. हे प्रेम नाहीये, लग्न आहे. पिंकी, माझं मन मला सांगतंय की हे प्रकरणच काहीतरी चुकीचं आहे. आहे का पिंकी, तू कधी आलीस? हे काय काका, आता चालू. आणि आल्याला कामाला लागलीस पण? हं? चालू दे चालू दे, तुम्हा दोघींचं काय ते चालू दे. हा, आम्ही आहोत. हं? चला शामराव. शामराव चला. काकांसोबत हा माणूस कोण आहे ग? पहिल्यांदाच बघते. माहित नाही ग, मी पण पहिल्यांदाच पाहिलं. वा, छान वाटला तुमची नर्सरी बघून. एकदम प्रसन्न वाटलं बघा. हो ना, म्हणजे तसं फुलांच्या झाडांच्या सहवासात राहिले ना एकदम प्रसन्न वाटतं. आपल्या नर्सरीत जवळपास 3-3.5 हजार रोप आहेत. तसं बघायला गेलं ना तर जवळजवळ सगळ्या प्रकारची फुलं आपल्या नर्सरीत आहेत. बसा. म्हणजे जर मार्केटमध्ये एखाद्या पार्टीला फुलांची गरज लागली तर ते सहसा आपल्याकडेच येतात. पण मग एवढ्या सगळ्या झाडांची देखभाल करायला खर्चही फार येत असेल नाही का? खर्च तर येतोच, पण त्याही पेक्षा जास्त ही झाडं आम्हाला देतात. म्हणजे बघा, महिन्याला साधारण लाखभर उत्पन्न तर येतच येतं. आणि काही समारंभाचे सीझन असतील ना तर मग काही विचारूच नका. पण एक मात्र आहे, या नर्सरीची देखभाल करायला खूप मेहनत घ्यावी लागते. गेली 8 वर्ष मी, माझी बायको आणि माझी मुलगी वसू आम्ही या नर्सरीसाठी खूप मेहनत घेतोय.
आणि त्या बदल्यात या नर्सरीने आम्हाला आपल्या मुलासारखं सांभाळलंय. आय एम सॉरी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, पण एवढं सगळं चांगलं चालू असताना तुम्ही हा नर्सरी विकायचा निर्णय का घेतला? शामराव, अहो, माझं वय बघताय ना आता. कसं आहे ना, बाहेर मुलीला पाहिलं ना माझ्या, तिचं लवकरच लग्न होणार आहे आणि मग त्यासाठी थोडे पैशांचा हातभार लागेल ना. चांगल्या मोठ्या घरी लग्न जमलंय तिचं. वा, आता सासरकडच्या लोकांच्या समोर काय रिकामे खिसे घेऊन उभं राहायचं का हो? मग मुलीचं सुख आहे ना, त्यातच आपलं सुख आहे. वाईट वाटून घेऊ नका, पण तुमची ही नड आमच्या पथ्यावर पडली आहे. आपण लवकरच डील फायनल करूया. थँक्यू शामराव. नाही म्हणजे तुम्ही अगदी देवासारखे भेटलात बघा. हो, पण एक रिक्वेस्ट आहे. नाही म्हणजे मुलीचा साखरपुडा झालाय, आता पुढच्या पैशांची सोय जर लवकर झाली तर फार बरं होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच माझ्या वकिलाकडे जातो आणि सगळे पेपर्स फायनल करून आणतो. आपण लवकरच हे डील फायनल करूया. धन्यवाद. धन्यवाद. दादा दादा दादा, अरे ते कपल तुला भेटायला आलेत. कोण? अरे ते अनुषा आणि अपूर्व. कोण? कोण? दादा, अरे कुठे हरवलायस? अरे ब्राईड अँड ग्रूम आपले विसरलास का? अरे 10 दिवसांवर त्यांचं लग्न आहे. सॉरी, आठवलं. पण मला का भेटायचं त्यांना? अरे त्या अनुषा आहेत ना, त्यांनी काहीतरी गैरसमज करून घेतलाय. त्यांना असं वाटतंय की अपूर्वला लग्नाची पडलेलीच नाही आणि ते आता लग्न कॅन्सल करायचं म्हणतायत. अरे असं 11 तारला लग्न कॅन्सल कसं करणार आहे? आणि लग्न कॅन्सल केलं तर त्यांच्या आई वडिलांचा आणि आपला सुद्धा किती मोठा लॉस होणार आहे. दादा, अरे ते येतात तुझ्याशी बोलायला. तू प्लीज काहीतरी कर ना, समजव ना त्यांना. नाही नाही नाही, अजिबात नाही. अगं ऐकून मला तुझ्या सोबत लग्न करायचं नाहीये. ऐकून तर नाही, घे. अजिबात नाही ऐकायचं. अगं. आकाश सर, तुम्ही बसा खाली. मला सांगा, हा माझ्या सोबत शॉपिंगला येत नाही, मेनू सिलेक्ट करायला येत नाही, कशालाच येत नाही, बेबी काहीच करत नाही. हा मला नाही लग्न करायचं याच्याशी. बेबी ऐक ना, सॉरी ना. हे बघ, लग्नासाठी तू सुट्टी काढून बसलीयस, पण मला तर नोकरीला जावंच लागतं ना. प्लीज ना, सॉरी ना. मला काही ऐकून नाही घ्यायचं अगं तुझं. अगं बेबी ऐक ना. नाही. अगं मी सॉरी बोलतोय ना. नको मला तुझं सॉरी. हे बघ मी कान पकडतो. प्लीज ना, माफ कर ना. सॉरी सॉरी ना. सुंदर, आय एम सॉरी. आय प्रॉमिस अशा गोष्टी माझ्याकडून पुन्हा कधीही घडणार नाही. तुम्ही काय प्रॉमिस करताय? इथून पुढे अशी कुठलीही गोष्ट मीच होऊ देणार नाही. प्लीज मला माफ करा. तिथे काय मी तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. सॉरी बोलतोय ना. हे बघ ना, मी कान पकडले. सॉरी. सॉरी. तुम्हाला हाऊस आहे का गैरसमज करून घेण्याची? त्याला लग्न करायचं नसतं तर तो तयार झाला असता का? आणि का हर्ट करेल तो तुम्हाला? आपल्या होणाऱ्या बायकोला कोणी मुद्दामून त्रास देईल का? आपल्या होणाऱ्या बायकोला कोणी मुद्दाम डोक्यात घालेल? तुम्हाला रात्रभर डोळ्यात तेल घालून तो मागे मागे चाललाय ते दिसत नाही. पण नाही, एक छोटीशी चूक पकडायची आणि मग राईचं पर्वत करायचं. सॉरी सॉरी म्हणतोय ना तू. हा, सॉरी म्हणतोय ना तू, मग करा ना माफ त्याला. पण नाही, तेही नाही. लगेच तो इतका वाईट झाला की आजपासून मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही, एवढं बोलण्यापर्यंत मजल गेली. हो, थोडा विश्वास माणूस की म्हणून काही आहे की नाही? I'm so sorry. They mean. I'm sorry. अखिल तू बोलून घे यांच्याशी. हा, तुम्ही ते डिसाईड करून घ्या. ते लग्न करायचं नाही करायचं ते तुम्ही.
तुम्ही काय घेणार? चहा कॉफी काय घेणार? बसा बसा. मी सांगणार होते तुम्हाला झालं गेलं विसरून जाऊयात, नव्याने सुरुवात करूयात. पण आज मला कळलंय, मला जे वाटलं होतं ना ते गैरसमज नव्हतेच मुळे. मी तुम्हाला चांगलंच ओळखलंय आता. एक मुलगा असलेल्या मुलीकडे सगळे इझी टार्गेट म्हणूनच बघतो. तुम्ही पण त्यातलेच एक निघाला. मी बघून घेईन माझं काय करायचं ते. त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत याची काही गरज नाही. प्लीज तुम्ही इथे निघून जा प्लीज. नाही जाऊ शकत मी, कारण आता तुम्ही माझी जबाबदारी आहे. एकदा पोलिसांनी हातात बेड्या ठोकल्यात ना तेवढं पुरेसं आहे मला. बनी, संध्याकाळी असं झाडांना हात नाही लावायचा बाळा. पण का म्हणजे संध्याकाळी झाडं झोपलेली असतात, त्यांना नाही आवडणार ना झोपेतून उठवलेलं. तुला जर कोणी झोपेतून उठवलं तर तुला आवडणार आहे का ते? नाही ना. मग रात्री सोड, सकाळी शाळेत जाताना जर तुला कोणी उठवलं ना तर तू किती चिडतोस, किती कष्टाने तुला उठवावं लागतं माहितीये. त्यांना असा हात नको लावू. सांगू का तुला कसं उठवावं लागतं? तुला किती किती हलवून उठवावं लागतं सांगू कसं? ये दाखवते. काय कुठे झालं आहे? हे काय एवढं सारे दिवे तर चालू आहेत. दिवे लागलेत खरं, पण आभाळात आता रात्र झाली आहे ना, म्हणजे त्यांची झोपायची वेळ झाली. वा, फार छान शिकवण देत आहे. पण आता तुमचं लग्न झाल्यानंतर तुळशी समोर कोण दिवा लावणार ग? तुम्ही इथे? हो, तुझ्या बाबांना भेटायला आलोय. तुमचं चालू द्या. आई, मी खेळायला जाऊ प्लीज ना. जा. तुमची नर्सरी बघितली आणि मी सरळ माझ्या वकिलाकडे गेलो आणि ताबडतोब सगळे पेपर्स बनवून घेतले. बघा, त्याचे काय आहे, माझा मुलगा परदेशातून परत येतोय. त्याच्यासाठी बिझनेस सेटअप करण्याचं काम चालू आहे. बाबा, काय झालं? कशाबद्दल बोलणं सुरू आहे? कुठे काय, काही नाही. हे श्यामराव आहेत, सकाळी आपल्या नर्सरीत आले होते ना. अगं, त्यांच्याही नर्सरीचं काम सुरू आहे ना, म्हणून ते आपल्याला भेटायला आलेत. तुमची पण नर्सरी आहे का? अजून तरी नाही आहे, पण होईल. म्हणजे वसू, यांच्यासाठी चहा टाक ना. हा गाई, एक मिनिट थांब ना, ते काहीतरी सांगतायत. अगं, गप्पा काय होत राहतील. तुझ्या हातचा चहा पिण्यासाठी आलेत मुद्दाम घरी. जा बा, टाक ना चहा. काय हो, तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं नाहीत का की तुम्ही नर्सरी विकताय ते? काय लपवताय बाबा माझ्यापासून? कुठे काय, काही नाही. आणा इकडे. काय करताय बाबा हे तुम्ही? नर्सरी विकताय? कशासाठी? अगं, कशासाठी काय? तुझ्या लग्नासाठी.
सॉरी काका, माझ्या आईबाबांचा गैरसमज झाला. कसं आहे ना, ते वयामुळे आता फारशा गोष्टी लक्षात नाही राहत त्यांच्या. वसू, काका, आम्हाला ही नर्सरी नाही विकायची.